मैत्रिणींनो, मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्कं, चिकन रस्सा, भाकरी आणि भात। चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ आणि लिंबू पिळून लावून ठेवलं होतं 20 मिनिटांसाठी। त्याच्याने आपले चिकनमधले सगळे बॅक्टेरिया निघून जातात आणि चिकन छान म्हणजे त्याच्यात हळद मीठ मुरतं। त्यानंतर 2 कांदे चिरून घेतले। तर आपला कुकर तापला आहे, मी तेल टाकून घेते। इथे मी 2 पळी तेल टाकते। तापला आहे, आता आपण थोडी मोहरी, जिरं, कट केलेला कांदा, आपण मीठ टाकू। कुठल्याही भाजीला कांदा करपायला टाकला की त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर करपला जातो। आणि चिकन बनवताना अगदी घरगुती मसाले वापरायचे, जास्त बाहेरचे मसाले वापरून तर आम्ही कधी चिकन बनवत नाही। एकदम घरातलेच जे असतील ते मसाले वापरतो। कांदा मस्त करपून घ्यायचा आहे, गुलाबी रंगाचा होतो कांदा करपू द्यायचा आहे। आणि आपल्याला आता फक्त चिकनला वाफ लावून घ्यायची, त्यामुळे मी इकडे 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आपल्याला चिकनला फक्त वाफ लावायची, त्यामुळे अर्धा चम्मच मी लाल मसाला टाकते, किंवा लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल। त्याचसोबत थोडी हळद आपण थोडी कमीच वापरायची, मीठ पण कमी वापरायचं, कारण आपण कांद्याला पण मीठ टाकतो आणि चिकनला पण मीठ लावून ठेवलेलं असतं ना, त्यामुळे थोडं कमी टाकायचं। आता आपण चिकन टाकून घेऊ। आपण कुकरमध्ये पण शिजवू शकतो किंवा पातेल्यामध्ये पण चिकन शिजवून घेतलं तरी चालेल। आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे, थोडीशीच 1 शिट्टी घेतली तरी चालेल। आपल्या भाजी शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ। मसाल्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर आणि आलं आणि खोबरं घेते। हे मी असं खोबरं दर महिन्याला किसून ठेवते, म्हणजे पटपट आपलं स्वयंपाक करताना पटकन होतो। आता मी मिक्सरमध्ये दळून घेते। डिशमध्ये काढून घेऊ। आता आपला कुकर गार झाला आहे, भाजी आपली शिजली आहे। एकच शिट्टी घ्यायची, म्हणजे जास्त गाळ नाही होत पीस। आता आपण भाजीला फोडणी देऊ। भाजीसाठी परत मी 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे, आणि हे पण आपलं सूप आहे, आपण ते टाकायचं आणि वाटलंच तर अजून पाणी टाकायचं। तर मी याच्यात 1 पळी तेल टाकून घेते। आपल्याला तेलाचा कमी वापर करायचा आहे भाजी करताना। आता आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यात मी मसाला टाकून घेते। मसाला मी अर्धाच वापरणार आहे याच्यात, आणि अर्धा मसाला आपल्याला सुकं बनवताना लागणार आहे। याच्यातच मी आता येसूरचं पीठ टाकून घेते। आमच्याकडे येसूरचं पीठ म्हणतात, कोणी कोणी अळवणी पण म्हणतं। इथे मी 2 चम्मच पीठ टाकून घेते। येसूरच्या पिठाची रेसिपी पण मी लवकरच आपल्या चॅनलवर दाखवणार आहे।
आपण मसाल्यामध्येच येसूरचं पीठ टाकून घ्यायचं. आपण जर नंतर टाकलं तर त्याच्या गठोळ्या होतात, त्यामुळे येसूरचं पीठ आपलं भाजलं पण जातं आणि गठोळी पण होत नाही. आणि खोबरं हे आधीच भाजलेलं असतं, त्यानंतर आपण मसाल्यामध्ये पण खोबरं भाजून टाकतो, त्यामुळे जास्त खोबरं भाजू द्यायचं नाही याच्यात. आपला मसाला पण भाजलेला असतो, मिरच्या भाजलेल्या असतात, त्यामुळे जास्त वेळ मसाला जर भाजू दिला आपण ते करपलेल्यासारखं लागतं. त्यामुळे अगदी नॉर्मल झालं की आपण मसाला टाकू. हा काळा मसाला आहे, आपल्या मातोश्री मसाल्याचेच मसाले वापरते मी. काळा मसाला 1.5 चम्मच टाकते आणि लाल मसाला अगदी थोडा टाकते आणि थोडीशी हळद. कारण आपण आधी हे पिवळा रस्सा बनवताना इथे मसाल्याचा वापर केलेला आहे, हळदीचा पण वापर केलेला आहे. पीस काढून मी इथे सुक्यासाठी पीस बाजूला काढून ठेवलेले आणि काही रस्स्यामध्ये टाकते. इकडे आता आपली भाजी उकळते, मी इकडे भात लावून घेतलाय. आता आपण सुकं बनवू. सुकं बनवण्यासाठी मी हा मसाला तर आपला मी तुम्हाला दाखवलेलाच आहे, तो मसाला आणि 1 कांदा चिरून घेतलेला आहे. पळी तेल टाकू. आपलं तापलेलं आहे. आता आपण कांदा टाकून घेऊ. कांदा पहिले करपून घेऊ, थोडा गुलाबी झाला की मग आपण मसाला टाकू. थोडंसं मीठ टाकून घेऊ, म्हणजे कांदा लवकर करपेल. आणि कांद्याला आपण जेव्हा करपताना मीठ टाकतो ना, तेव्हा कांद्याला पण एक मिठाची स्वतःची एक टेस्ट येते. फक्त मग आपण जेव्हा कांद्याला मीठ टाकतो पोहे बनवताना, कुठलीही भाजी बनवताना, तेव्हा भाजीमध्ये थोडं आपण कमी टाकायचं. 2 मिनिटातच आपला कांदा करपला आहे. आता आपण मसाला टाकू. त्यामध्ये आपण काळा मसाला, थोडा लाल मसाला, थोडीशी हळद, आणि 1 चम्मच धना पावडर टाकायची आहे. आपण इथे सर्वच घरातल्याच मसाल्यांचा वापर करतोय, बाहेरचे कुठलेच मसाले आपण वापरत नाही, तरी खूप छान टेस्ट येते. हे मसाले सगळे आपले घरीच बनवलेले आहेत, आपल्या मातोश्री मसाल्यामध्येच बनवलेले आहे. तुम्हाला पण कोणाला जर असे घरगुती मसाले, खात्रीशीर मसाले जर पाहिजे असतील तर तुम्ही मातोश्री मसाल्याला संपर्क साधा. आणि आता आपण हे पीस टाकू त्याच्यात. कोथिंबीर टाकू. आपण धना पावडर टाकलेली म्हणून कोथिंबीर नाही टाकली तरी चालेल, पण टाकली तरी चालेल. तुम्ही बघू शकतात आपण एकदम कमी तेल वापरलं होतं तरी आपल्या भाजीला पण खूप छान कलर आलेला आहे, खूप छान तरंग आलेली आहे. आणि आपण ते येसूरचं पीठ वापरल्यामुळे घट्टपणा येतो भाजीला. आपल्याला पाहिजे जेवढं घट्ट पाहिजे तेवढं आपण ते टाकू शकतो. भाकरी करताना आपल्याला पीठ छान रगडून घ्यायचं आहे,
आणि बाजरीचं पीठ हे जास्त दिवसाचं झालं की आपली भाकरी तुटते आणि मग खूप रगडावं लागते, तरी ती व्यवस्थित येत नाही. त्यामुळे बाजरीचं पीठ हे लागतच आपल्याला दळायचं असतं. तर मस्त गोल गरगरीत भाकरी करू. मस्त गोल गरगरीत आणि मस्त मोठी भाकरी तयार आहे. आपला तवा पण तापलाय आता. इकडे पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरी कुठेही कोडी राहू द्यायची नाही. आता आपली थाळी तयार आहे. ही खानदेश स्टाईल थाळी आहे. आमच्याकडे अशीच चिकन रस्सा सुकं बनवतात. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.